मालेगाव एकेकाळी शांततेच्या ओळखीने जगणारे शहर, पण गेल्या काही दिवसांपासून इथल्या हवेवरच वेदनेची सावली पसरली होती. डोंगराळ गावातील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या क्रूरतेचे घाव अजूनही जिवंत असताना आठवडाभरानंतर पुन्हा एक निर्दोष जीव भयाच्या गर्तेत ढकलला गेला. यावेळी बळी ठरली अवघी 13 वर्षांची, पण मनानं जणू 7 वर्षाचंच बालपण जगणारी गतिमंद अतिशय भोळी मुलगी. मालेगावच्या अरुंद गल्लीतील एका छोट्या घरात तिचं छोटंसं जग होतं. आईचा आधार, बाबांचं हसू आणि बाहुल्यांच्या आवाजात रमलेली तिची निरागस दुनिया. त्या दिवशी दुपार कडक ऊन होतं. गावातली रस्ते ओस पडलेले. ती मात्र हात हलवत, केस कानामागे सारत स्वतःच्या छोट्या तालात चालत दुकानासमोर थांबली. खेळण्यांच्या आवाजावर तिचे डोळे चमकले. ती हसत होती, पण याच वेळी तिच्या दिशेने नियती काळोख उघडत होती. हळू आवाजात एक स्कूटी तिच्या जवळ येऊन थांबली. 55 वर्षाचा दीपक धनराज छाजेड समाजात आतापर्यंत सभ्य, शांत, मेडिकल क्षेत्रातील आदरणीय म्हणून ओळखला जाणारा, पण त्याच्या मनात दडलेला काळा चेहरा कुणालाही माहीत नव्हता. तो तिला अनेक वेळा पाहत होता, एकटी, न समज, निरागस. त्या दिवशी त्याने तिच्या विश्वासाचा फायदा घेण्याचं ठरवलं. तो हसत म्हणाला, "बाळ, तुझ्या आईने मला तुला बोलावायला पाठवलंय. चल, घरी सोडतो, चॉकलेट देतो." आईचं नाव आणि चॉकलेट. इतक्यावरच ती भाबडी मुलगी स्कूटीवर बसली. तिला कल्पना नव्हती की ती विनाशाच्या दिशेने निघाली आहे. स्कूटी गावापासून पुढे सरकू लागली. दुकानं, लोक, ओळखीचे चेहरे सर्व मागे राहू लागले. रस्ता निर्मनुष्य होत होता. ती हलक्या आवाजात म्हणाली, "आईकडे जायचंय?" पण तिचा आवाज वाऱ्याच्या शुष्क गोंगाटात हरवला. स्कूटी एका ओसार भागात थांबली. चारही बाजूला फक्त झुरपं आणि भीतीने थिजलेलं शांत वातावरण. मुलीचे हात थरथरू लागले. तिच्या चेहऱ्यावरचं हसू दाटलेल्या घबराटीत विरून गेलं. तो नराधम तिच्याकडे येऊ लागला. ती 2 पावलं मागे सरकली. "मला घरी जायचंय मी घरी जाते." तिच्या आवाजातलं थरथरणं आणि असहाय्य विनवणीही त्याच्या दगरी मनाला स्पर्श करू शकली नाही. त्याने तिच्यावर अमानुष कृत्य केलं. तिच्या बालविश्वाचा विश्वास एका क्षणात चिरडून टाकला. काही वेळानंतर तो निघून गेला. मागे उरली वेळ विनांनी विव्हळलेली, तुटलेली, भयाने स्तब्ध झालेली 13 वर्षांची मुलगी. ती कसाबसा उभी राहिली. वेदनांनी पाऊल उचललं कठीण होतं, पण ती घडी पोचली निशब्द, घाबरलेली, आतून मोडलेली. आईने दार उघडलं आणि मुलीची अवस्था पाहताच जग थबकलं. आई ओरडली. बाप धावत आले. मुलगी काही बोलू शकत नव्हती. ती फक्त आईला घट्ट धरून रडत होती. त्या हुंदक्यातून आईचे हृदय ओरबारत जाणारी वेदना ऐकू येत होती. क्षणही न दवरता ते तिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले. आईच्या डोळ्यात अश्रू नव्हते, प्रज्वलित संताप होता. मुलीच्या शरीरावरील खुणा पाहताच पोलिसांच्याही अंगावर काटा आला. मुलीचा एकच शब्द, स्कूटी. मेडिकलवाले काका. प्रत्येक मेडिकल व्यावसायिकांचे फोटो ओळख म्हणून दाखवले गेले आणि एका फोटोवर मुलीच्या डोळ्यात भीती गोठली होय तोच, दीपक धनराज छाजेड. पोलीस क्षणात हल्ले. 2 पथकं तयार झाली. त्याचं क्लिनिक लॉक, घर बंद, स्कूटी गायब. पण तो पळू शकला नाही. अर्ध्या तासात शहराबाहेरच पकडला गेला. त्याला बेड्यात घालताच लोकांचा संताप उफारून आला. तपासात उघड झालेल्या गोष्टी आणखी धक्कादायक. सभ्यतेचा मुखवटा आणि आत दडलेला पाशवीपणा. शहरभर एकच चर्चाच. कोर्टात काय निर्णय होणार? लोकांचा राग, मीडिया, पोस्टर्स, मेणबत्त्या, आक्रोश. आरोपीला न्यायालयात आणल्यावर जनसमुदायाचा संताप गगनाला भिडला. जज समोर उभा राहिल्यावर आरोपीचे पाय थरथरू लागले. हात जोडले, रडू लागला. "साहेब, मला माफ करा, वाचवा." पण न्यायालयात त्याच्या अश्रूंना काही किंमत नव्हती. जजांनी कठोर आवाजात शब्द उच्चारले, "तुझ्या कृत्याला दया नाही. तुला 3 दिवसांची कडक पोलीस कोठडी." हे ऐकताच तो कोसळला. पण त्याचा थरथरता आवाज बाहेर पडणाऱ्या लोकांच्या क्रोधाला शांत करू शकला नाही. लोकांची एकच मागणी, कठोरात कठोर शिक्षा द्या त्या रात्री. घरी परतल्यावर मुलीचा कुजबुजणारा आवाज
पुन्हा आईचं हृदय छिन्न विछिन्न करून गेला. आई, मी बाहेर खेळायला जाऊ नको ना, तिथे वाईट काका असतात. आईच्या डोळ्यातून शब्दस्ट्रॉयज निघाले नाही, फक्त अश्रू वाहत होते. तिने मुलीला मिठीत घेतलं. आता तू माझ्यापासून कधी दूर जाणार नाहीस. ही दुसरी भीषण घटना मालेगावला हादरवून गेली. एक संदेश मात्र जोरात उमटला. मुली फक्त घराच्या नाहीत, त्या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहेत. धोका दिसणाऱ्या चेहऱ्यांमध्ये नसतो, तो लपलेला असतो मनात. जागृती केली नाही, आवाज आतवला नाही, तर उद्या एखादं दुसरं आयुष्य तुटेल. म्हणून उभं राहू नये यासाठी आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी